पु ल देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा गाजलेला वाद तुम्हाला माहित आहे का? नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर झाले असे होते की 1996 साली युती सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुरू केला. या पुरस्कारासाठी वेगवेगळी नावे पुढे आली. त्यात बाळासाहेबांचे सुद्धा नाव होते, पण बाळासाहेबांनी तो पुरस्कार नाकारला आणि पु ल देशपांडे यांना पुरस्कार द्या असे सुचवले. आणि बाळासाहेबांचा आदेश म्हणजे तो पाहाच पाहिजे. पु ल देशपांडेंनी सुद्धा तो स्वीकारायला सहमती दाखवली. पुरस्काराचा दिवस आला आणि तिथे खरी स्टोरी सुरू झाली. पुरस्कार घेतल्यानंतर भाषण पु ल देशपांडे देतील अशी अपेक्षा होती, पण पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई ही भाषणाला उभ्या राहिल्या आणि बाळासाहेबांसमोर हुकुमशाही यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पण बाळासाहेब काहीतरी प्रत्युत्तर देतील असे वाटत होते, पण तेव्हा बाळासाहेब काहीच बोलले नाहीत. 2 दिवसानंतर एका पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी बाळासाहेब म्हणाले, जुने पूल तोडून नवे पूल बांधले पाहिजेत. जक मारली आणि पुरस्कार दिला. तेव्हा सगळीकडून बाळासाहेबांच्या जक मारली या शब्दावर नाराजी व्यक्त करण्यात आली. तेव्हा जयंत पवार, नाना पाटेकर, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांनी बाळासाहेबांवर टीका केली. मग एके दिवशी बाळासाहेबांनी थेट पुणे गाठले आणि पु ल देशपांडे यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन माफी मागितली. तेव्हा बाळासाहेबांनी माफी मागण्याचा आणि पु ल देशपांडेंनी सुद्धा माफ करण्याचा मोठेपणा दाखवला आणि या ऐतिहासिक वादावर पडदा पडला. तुम्हाला हा ऐतिहासिक वाद माहीत होता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.